गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज सकाळी 3:30 वाजता उठलेले आहे आणि काल जो स्टडी केला होता त्याची क्विक रिव्हिजन केली। तर आज आदू 2:45 वाजल्यापासून जागी होती, तर 3:30 वाजता झोपली। मग मी कालचा स्टडी रिवाइज केला आणि त्यानंतर मग चहा घेतला, चहा घ्यायला। आणि आता इथे आदू जवळच अभ्यासाला बसले होते, त्यामुळे लाईट्स वगैरे काही लावलेले नाही आहेत। किचनमधून जेवढा उजेड येत होता तेवढ्यावरच स्टडी करत होते आणि एनिवे मला लॅपटॉपमधून स्टडी करायचा होता, त्यामुळे मग काही प्रॉब्लेम नव्हता। आदू आज काही लवकर झोपत नव्हती, कशी बशी तिला झोपवली होती, त्यामुळे मग आज बुक रीडिंग वगैरे सुरुवातीला काही केलं नाही, डायरेक्टली अभ्यासाला सुरुवात केली। बुक रीडिंग दिवसभरात कधीही होऊ शकतं आणि मला वाचनाची आवड आहे, त्यामुळे मग वाचायचं काही टेन्शनच नाही, मी दिवसभरात कधीही कव्हर करून घेतलं असतं। पण अभ्यास सकाळी जो अभ्यास होतो ना तो दिवसभरात नाही होऊ शकत। तर जसं की कालच्या बुक रीडिंगमध्ये सांगितलं होतं की आयुष्यामध्ये स्वयंशिस्त किती महत्त्वाची आहे, तर त्याच पुढं आता आहे की स्वतःच्या मनावर किंवा स्वतःवर ताबा ठेवणं हे आपला सर्वश्रेष्ठ यश असतं। मानवी जीवनाचं ध्येय काय असतं? सुखी जीवन। तर सुख म्हणजे काय याची प्रत्येकाची व्याख्या ही वेगवेगळी असू शकते। तर आपल्याला आज यावरतीच काम करायचं आहे। तर आपल्यासाठी सुख म्हणजे काय आहे हे विचार करायचा आहे, हे ठरवायचं आहे आधी। आणि जे आपल्याला उत्तर भेटतं की सुख म्हणजे आपल्यासाठी काय आहे, तर त्यासाठी काय करायला पाहिजे, त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजे। तर आता काहींना वाटेल की मी जे काही आहे त्यामध्ये समाधान आहे, सुखी आहे, खुश आहे। पण आता समजा तुमच्याकडे जादूची छडी आहे आणि ती छडी फिरवून तुम्ही तुमचं आयुष्य प्रत्येक दृष्टीने आदर्श बनवू शकता। तर सपोज पैशाबद्दल जर घेतलं तर तुम्हाला महिन्याला किती पैसा आलेला पाहिजे किंवा तुमच्याजवळ किती सेविंग पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी याबद्दल आपण ठरवू शकतो। जसं की परिवार झालं, आपलं करिअर, आर्थिक स्थिती, आपली हेल्थ, याबद्दल आपण हे जे सगळं काही आहे ना हे एका कागदावरती लिहून काढायचं आहे आणि हे सगळं ठरवल्याच्या नंतर आपली जी व्याख्या आहे त्यानुसार आपल्याला काम करायला सुरुवात करायची आहे। ध्येयाकडं वाटचाल करत असताना आपल्याला अडवणारे आपले हे जे 2 प्रिय मित्र असतात, आपली कारणं आणि स्वयंशिस्तीचा अभाव, तर हे सगळं सोडून कामाला लागायचं आहे। तर आज जे काही रीड केलं होतं त्याची शॉर्टमध्ये समरी सांगण्याचा मी तुम्हाला ट्राय केलेला आहे आणि हे जे काय सांगितलेलं आहे ते मी माझ्या मनाने नाही सांगितलेलं, जे काय बुकमध्ये रीड केलेलं आहे ते मी माझ्या शब्दामध्ये मांडलेलं आहे फक्त। जर ब्लॉगमध्ये मी बुकची समरी सांगितलेली आवडत असेल तर कमेंटमध्ये रेड हार्ट शेअर करा आणि नसेल आवडत तर तेही सांगा। पण जे काही मी रीड करते त्यामुळे तुमच्याही लाईफमध्ये थोड्याफार व्हॅल्यू ॲड व्हाव्यात हीच इच्छा ठेवून शेअर करते। ओके, तर आता ब्लॉग कंटिन्यू करते। तर मध्ये मध्ये झोप येत होती त्यामुळे आंघोळ करून घेतली आणि मग मेडिटेशन आणि बुक रीडिंगसुद्धा केलं आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली। आदूला झोपून सुद्धा थोडा वेळ झाला होता आणि मला पण खूप झोप येत होती, त्यामुळे मग लाईट लावली आणि मग अभ्यासाला बसले। तर आज आंघोळ केलेली असल्यामुळे मग आज 6:30 वाजेपर्यंत अभ्यास करत बसले, कारण स्टडी झाल्याच्या नंतर डायरेक्टली स्वयंपाकालाच लागायचं होतं। तर आज सकाळी बऱ्यापैकी स्टडी झाला होता आणि मग नंतर माझा 7-7:30 वाजता क्लास होता। तर आता मला जेवढं टॉपिक कव्हर करायचं होता तेवढं झालेलं आणि रिव्हिजनसुद्धा झालेली होती। तर 6:35 पर्यंत मी माझा स्टडी कंप्लीट केला आणि नंतर कामं वगैरे आवरून डायरेक्टली दुपारी ज्यावेळेस अभ्यासाला लागले त्यावेळेसच मग शूट घेतलेला आहे, कारण बाकीचं सगळं शूट घेण्यामध्ये आणखी मग खूप टाईम जातो। सकाळची सगळी कामं वगैरे आवरून आदूला खाऊ घातलं आणि तिला झोपवलेली आहे आणि त्यानंतर मग 2:15 वाजता मी अभ्यासाला बसलेली आहे। दिवसभराच्या कामाने थकल्यासारखं होतं, त्यामुळे मग सगळं आवरून झाल्याच्या नंतर थोडीशी फ्रेश झाले आणि मग अभ्यासाला बसले। 1 तासभर अभ्यास केला असेल, पण काल खूपच झोप येत होती त्यामुळे मग थोडा वेळ आराम केला आणि दुपारी 5च्या नंतर आदूला बाहेर खेळायला घेऊन जाते, त्यामुळे त्या टायमिंगमध्ये सुद्धा अभ्यास होत नाही आणि आल्याच्या नंतर लगेचच स्वयंपाक वगैरे असतो। पण आधीपेक्षा टाईम खूप कमी केलेला आहे, आधी 5 वाजताच तिला बाहेर घेऊन जायची, पण आता 5:45 वाजता बाहेर घेऊन जाते, म्हणजे तेवढा वेळ माझा स्टडी होतो। आणि आज पण म्हणजे सॅटर्डेला सुद्धा मी दुपारी स्टडी केलेला आहे आणि आता आदू उठलेली आहे तर थोडासा ब्लॉग एडिट करते आहे। तर आदू तिच्या डॉलला जुजूमध्ये टाकून गाणं म्हणत आहे।
तर त्यानंतर थोडा वेळ रात्री स्टडी केला आणि आज दिवसभरात माझा 4.5 तास स्टडी झालेला आहे। आणि शालेंचा पहिला डे सोडता माझा रोजच 4 ते 5 तासाच्या मध्ये स्टडी होत आहे। ओके आहे, पण मंडेपासून हा टायमिंग थोडा वाढवायचा ट्राय करणार आहे। तर आजच्या पुरतं एवढंच। तर आजचा माझा हा स्टडी रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचतील। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।